नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. फार्मर आय डी असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ. शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामात नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 31 जुलै 2026 नोंदणी व विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत आहे. यंदापासून या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे ॲग्रीस्टॅक फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आला असून ई पीक पाहणीद्वारे पिकांची वेळेत नोंद करणे बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अधिसूचित पिकांना या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळणार आहे. तर योजनेची नोंदणी www.pmfby.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे. मात्र अर्ज करण्यासाठी ॲग्रीस्टॅक फार्मर आय डी असणे अनिवार्य असून ई पीक पाहणीमध्ये संबंधित पिकांची नोंद वेळेत झालेली असणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅक नोंदणी केली नाही त्यांनी ती तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आणखीन काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. चालू खरीप हंगामात कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 आहे. ही योजना दोन्ही गटासाठी ऐच्छिक असली तरी कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या किमान 7 दिवस आधी संबंधित बँकेत विमा हप्ता कपात करू नये यासाठी घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित कर्जदार शेतकऱ्यांच्या योजनेतील सहभाग बंधनकारक समजला जाईल. तर सन 2026-27 पासून शासनाने सुधारित पीक विमा योजनेस मान्यता दिली आहे. या सुधारित योजनेनुसार सोयाबीन आणि कापूस या पिकांच्या नुकसान भरपाईचे निर्धारण पीक कापणी प्रयोगातून मिळणारे उत्पादन आणि तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन या दोन्हीच्या आधारे करण्यात येणार आहे. तर इतर अधिसूचित पिकांसाठी नुकसान भरपाईचे निर्धारण नियमित पीक कापणी प्रयोगातून मिळणाऱ्या उत्पादनाच्या आधारे करण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे किंवा पेरणी करावयाची आहे त्यांनी बाजरी व कापूस या पिकांसाठी 1.50%, मका, मूग, उडीद, तूर आणि सोयाबीन पिकांसाठी 2%, तर खरीप कांदा या पिकांसाठी 2.50% शेतकरी हिस्सा भरून विमा अर्ज सादर करावा. विमा अर्जासाठी सह्य, घोषणापत्र, सातबारा व अट उतारा, आधार कार्ड, ॲग्रीस्टॅक फार्मर आय डी आणि बँक पासबुकची झेरॉक्स प्रत आवश्यक आहे. ही कागदपत्रे घेऊन शेतकरी आपले सहकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर CSC किंवा संबंधित बँकेमार्फत पीक विमा पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकता. यंदा अधिसूचित पिकांमध्ये बाजरी विमा संरक्षित रक्कम 32,000 रुपये प्रति हेक्टर, शेतकरी हिस्सा 480 रुपये, सोयाबीन 62,500 रुपये हिस्सा 1250 रुपये, मूग 30,000 रुपये हिस्सा 600 रुपये, उडीद 27,000 रुपये हिस्सा 540 रुपये, तूर 47,000 रुपये हिस्सा 940 रुपये, कापूस 65,000 रुपये हिस्सा 975 रुपये, मका 40,000 रुपये हिस्सा 800 रुपये आणि खरीप कांदा 75,000 रुपये हिस्सा 1,875 रुपये या पिकांचा समावेश असून संबंधित शेतकऱ्यांनी निर्धारित शेतकरी हिस्सा भरून वेळेत विमा संरक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे.